तो अगरबत्तीचा घरात दरवळणारा सुगंध मनाला प्रसन्न करतो. सकाळी सकाळी आपल्याकडून झालेल्या देवपूजेने संपूर्ण दिवस शांत, समाधानी आणि आनंदी जातो. तर आज आहे शनी अमावस्या आणि रोजच्यापेक्षा माझी देवपूजा आज लवकरच झालेली. तर नमस्कार, मी आहे कल्याणी आणि माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर आता मी आरती करत आहे. फ्रंट कॅमेरा चालू असल्यामुळे तुम्हाला ते उलटं दिसत असेल. तर अशी झाली माझी देवपूजा करून. तर आता 8 वाजून झालेत 25 मिनटं. आता आज मी नाश्त्याला बनवणार आहे उपमा. ते इकडे ठेवून घेतलेला चहा आणि इकडे पटकन उपमा करून घेतला. शूट करायचं राहून गेलं कारण आहुंची चाललेली गडबड, त्यांना आज जायचं होतं लवकर दुकानात म्हणून. आता इथे कर्नाटकमध्ये प्रत्येक अमावस्येला पोळ्यांचा नैवेद्य दाखवला जातो, पण कधी शक्य होतं कधी शक्य होत नाही. मग आपलं काही दही भाताचंच नैवेद्य दाखवते. तर आपल्या घराच्या समोरच देवी आईचं मंदिर आहे, तर तिथं दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि मंदिराच्या समोरच आहे पिंपळाचं झाड, तर आज त्याची पण पूजा करून घेतली. तर आता दुपारच्या स्वयंपाकामध्ये मी केलेली चिवळाची भाजी. लग्नाच्या अगोदर ही भाजी खाल्लेली. कधी असं वाटलं नव्हतं की इकडे पण ही भाजी मिळेल म्हणून तर मी बाजारात गेल्यानंतर कधीही ही भाजी दिसली की आवर्जून मी ही घेऊन येते. पण तुम्हाला खरी गंमत सांगू का, ही भाजी आहे ना, माझ्याशिवाय आणि माझ्या दीदींच्या शिवाय ही भाजी कोणच खात नाही. तर आता ह्या दीदी कोण? दीदी म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाई. पुढे जाऊन त्यांची ओळख पण मी नक्की करून देईन. माझी आजी करायची ही भाजी. तिच्या हातची चव काही निराळीच होती. आता कितीही प्रयत्न केला तरी त्या चवीप्रमाणे आपण करायचं म्हटलं तर ती चव येतच नाही. आता पहिल्यातल्या ज्या आज्या होत्या त्यांची भाजी आमटी करायची पद्धत पण खूप सिंपल होती. थोडं सिंपल असायचं तेवढंच त्याची चव पण छान असायची. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. गुड आफ्टरनून सगळ्यांना. आता वाजले 2 वाजून 7 मिनटं झालेत. आता माझा स्वयंपाक आत्ता आवरला. आता वाजलेत 5 आणि आम्ही चाललो आहे आता गोशाळेमध्ये. एक फ्रेंड आहेत, मारवाडी आहेत, पहिल्यांदाच निघालेली. तर ही आहे गोशाळा आणि ते मी पहिल्यांदाच आलेली आहे त्यांच्यासोबत. त्यांना व्हिडिओमध्ये यायचं नव्हतं म्हणून त्यांना काही व्हिडिओमध्ये मी घेतलं नाही. ओ नाही काही फ्रेंड आहेत त्या माझ्या, त्या कायमच येत असतात. आज त्या निघालेल्या तर त्यांनी मला विचारलं. म्हणलं ठीक आहे जाऊया. मी पण कधी गेलेली नाही, पहिल्यांदाच आलेली मी पण. केळी घेऊन आलेलो येताना. तर वासरांना आणि गायांना केळी चारत होते. त्यातले एक एक खात होते आणि एक एक खात नव्हते. छान आहेत. पांढऱ्या कलरचं वासरू आहे, ते खूप क्यूट दिसत होतं. खरं तर मला फक्त ऐकून माहिती होतं की ते आउटसाईडला एक गोशाळा आहे म्हणून, पण आवर्जून असं कधी येणं झालंच नव्हतं माझं. आता बघू, जमेल तसं, जमेल तेव्हा येण्याचा प्रयत्न नक्की करेन. आणि हे आहे आश्रम. गोशाळेपासून थोड्याच अंतरावर आहे. मग आम्ही इथे पण जाऊन आलो. खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन ठेवलेला आहे पुढचा आणि मागचा परिसर. स्वच्छतासुद्धा खूप आहे इथे. हे आश्रम सांभाळणारे आय थिंक टीचर आहेत, पण तिथं ते त्यावेळेस आम्ही गेलो त्यावेळेस अवेलेबल नव्हते, त्यामुळे बाकीचं काही दाखवता आलं नाही. तर इथे आजी आजोबा बसलेले सगळेजण, तर त्यांना खाऊ दिला. बाकी लहान मुलं पण आहेत इथं, पण आता कोण तिथं दिसलं नाहीत. बहुतेक बाहेर गेले असतील सगळे. छान आहे इथं पेरूची झाडं, आंब्याची झाडं वगैरे. एकंदरीत इथला परिसर खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे त्यांनी.
कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर आत्ताच घरी आले तर हे सुंदर असं गाणं लागलेलं. कधी कधी अशी जुनी गाणी ऐकायला छान वाटतं.